अनेक भाविक श्रीलक्ष्मीची देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे, आपले त्यामागचा हेतू असतो. म्हणजे आपण या व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ मिळत असतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण व्रताचा प्रारंभ करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण त्याची सांगता म्हणजे उद्यापन करत असतो. कारण काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास नाही जमल्यास किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्याला गुरुवारचे व्रत करता नाही आले किंवा पूजा करता नाही आली तर आपण यामुळे आपण हिची कथा नक्कीच ऐकावी. बरेच जणांचे भाविक जे आहेत मनात असतानाही त्यांच्या करणं शक्य झालं नाही काही कारणास्तव, तर त्यांनी ही कथा नक्कीच ऐकावी. माता लक्ष्मीचा अखंड सहवास आपल्या घरामध्ये राहावे किंवा अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये नांदेल अशा प्रकारे आपल्याला मनोभावे खूप इच्छेने आपल्याला खूप व्रत करण्याची इच्छा असते, पण ते नाही जमलेस तर नक्कीच या कथेने तुमचं नक्कीच याचे फळ मिळेल. तर बघा, आपली श्रीलक्ष्मी देवीची कहाणी आहे. तर द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रसर्वा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवाब्राह्मणाने साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती होती एका वेश्याची पत्नी. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणात वैतागली, रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दुसऱ्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रस्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागलं. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तवराताट्याने फुगली. दासदासीवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याच मनात आलं राणीला आपलं भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखती की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र, 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. ते दिवशी काय झालं तर देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथा मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला गेली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? तुला काय हवंय? मधून खोकत होती. आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महलात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांनी सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावरच ओरडतील, उन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमत संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरलीये. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांचा पर्वा नाही. थोर मोठ्यांचा मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल का? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली आणि काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळकळून म्हणाली, आजी रागू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ ना म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाहीस का तुला दिसली? म्हातारीनं संतापले. गरगरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. मग पुढे होतं मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. श्यामबाईने लक्ष्मी व्रताचा सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4ही गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.
सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी शांबलेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबलेने राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रस्रावावर सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूंचे राज्यावर चाल केली. भद्रस्रावाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिकेचे राणीपद गेलं. भद्रस्रावाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रावाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रावाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरांनी माणसं पाठवली आणायला. रथ पाठवला. सासऱ्यांनी घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र, कंठी हार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाने तसं त्यांना सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढलं. आता बघते तर काय, त्यात दिसले कोळसेच. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ती ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरचंद्रिकेचा एक एक दिवस सुख दुःखाचा जात होता. एक दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचाच होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईने ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये, नदी किनारी बसलीये, खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालीने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालीने आनंदात मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले. तोडून शब्द फुटना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालीने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा वास दरवळला. शांबालीने कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामाला म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवार व्रत केलं. आईने पाहिलं होतं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना केलं ती करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधराने राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं होतं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचंही भान तिला नव्हतं. मालाधराने विचारलं, माहेरवरून काय आणलंस? शांबालीने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं आणि मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं. तर त्यात काय दिसलं तर मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्यांच्या शेजारच्या समुद्रात आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालींच्या सांगण्यातली जी काही राजाने हेरली होती तर तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ माझ्या जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेल्या पदार्थ अळणी. ज्यांचे मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधराने राजा निश्चयाने उठला आणि त्याने आपला सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रस्रावाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रस्रावाने अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्याने मालाधरांना वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रस्रावांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधरांचं सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधरांच्या सैन्याचा शत्रूवर फारशा पडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रस्रावांचं राज्य पुन्हा मिळवलं.
मालाधराला शांबलेने ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रुराजाची खजिना लुटला आणि अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. ज्यात सोन्याचे मोहरे, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रस्रावास सूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबलेने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधराने भद्रस्रावाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आली. सूरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचं वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ. संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं आणि त्याचे घर सदैव आनंदित राहावं ही लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. मार्गशीर्ष गुरुवारातले जे काही कोणी व्रत करतं, लक्ष्मी व्रताचं जी काही मनोभावे पूजा करतात, त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. नशिबात नाही तेही मिळते. त्यामुळे या व्रतेचा नक्कीच कहाणी ऐकावी. तर ही कहाणी ऐकल्यानेही आपल्याला फळ मिळते. तर अशा प्रकारे ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कहाणी आहे. तर आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.